दरम्यान राज्यात महिला अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहेत आणि त्यातच अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं 13 वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर भोंदूकडून लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे। पालघरच्या डहाणू तालुक्यातल्या कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतला हा धक्कादायक प्रकार आहे। पीडित चिमुकलीच्या मोठ्या बहिणीला मासिक पाळीत रक्तस्राव थांबत नसल्यानं अघोरी पूजा आणि औषध देण्याच्या बहाण्यानं रात्री 12 वाजता स्मशानभूमीजवळ या चिमुकलीवर अत्याचार केलाय। 55 वर्षीय भोंदू आरोपीला पालघरच्या कासा पोलिसांनी अवघ्या 2 तासात ताब्यात घेतलंय। कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि ते तलवाडा सारशी येथे राहतात। ते जे भगत आहेत, जे भोंदूगिरी करतात, ते तिथे राहतात। त्यांनी त्यांच्याशी व्यवस्थित समन्वय साधून आणि बालिकेला औषध देतोय असं त्यांना सांगून रात्री 12:30च्या सुमारास, काल रात्री 12:30च्या सुमारास त्या मुलीला ते चरी येथील एका स्मशानभूमीच्या इथे घेऊन गेले आणि तिथे तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले। ही अतिशय म्हणजे दुःखद घटना आहे हा, की दिवसेंदिवस बलात्काराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। नेमकी ही घटना उघडकीस कशी आली? उघडकीस म्हणजे त्या लहान मुलीला जेव्हा रात्री त्रास व्हायला लागला, तिच्या पोटात वगैरे दुखायला लागलं, तेव्हा तिने तिच्या घरच्यांना सगळा हा प्रकार उघडकीस केला। तेव्हा तिच्या घरच्यांनी तिला साथ देऊन आणि तात्काळ त्यांनी पोलीस स्टेशनला, कासा पोलीस स्टेशनला धाव घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे।